शनिवारी सुट्टी होती आणि मला कुठेतरी फिरायला जायचं होतं. खूप दिवसांनी मनात आलं होतं की चला एखादा छोटा पण सुंदर ट्रेक करूया. झाडीतनं रस्ता आहे मस्तपैकी असा. मग ठरवलं सोंडाई किल्ला. हा किल्ला मुंबई पुणे दरम्यानच्या कर्जत जवळ आहे. पायथ्यावरून आपण चाललोय आता सोंडाईकडे. रस्ता असा आहे. सकाळी मी पुण्याहून ट्रेनने कर्जतला जायचं ठरवलं. ट्रेनने प्रवास नेहमीच मजेदार वाटतो. खिडकीतून बाहेरचे डोंगर, हिरवी झाडं पाहताना एकदम वेगळीच मजा येते. कर्जत स्टेशनला उतरल्यावर थोडंसं काहीतरी खाल्लं आणि नंतर बोरवाडी फाटा या ठिकाणी जायला निघालो. तिथून पुढे सोंडेवाडी गाव लागतं आणि तिथूनच किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. चढायला फार अवघड नाही, पण थोडं दमछाक होतं. पायवाट स्वच्छ आहे. मध्ये काहीतरी ठिकाणी छोट्या झाडांची सावली मिळते. त्या दिवशी पाऊस नव्हता, पण हवा थंड आणि प्रसन्न होती. अगदी ट्रेकसाठी परफेक्ट वातावरण होतं. काम काढला नसता. चढत चढत वर गेलो आणि एका ठिकाणी लोखंडी जिना लागतो. म्हणजे अशा 3 जिने आपल्याला लागतात. तो सोंडाई किल्ल्याची ओळखच जणू. त्या जिन्यावरून वर जाताना खाली दिसणारा नजारा अफलातून वाटतो.
तिसरी सीडी. चप्पल इथं काढायची. आणि वरती दूरवर कर्जत शहर, आसपासचे डोंगर आणि वाऱ्याची झुळूक एकदम मन प्रसन्न होतं. वर गेल्यावर सुंडाई देवीचे मंदिर आहे. तिथे थोडा वेळ शांत बसलो, दर्शन घेतलं आणि सगळं सौंदर्य डोळ्यात साठवून घेतलं. खालून आलेला सगळा थकवा ती क्षणात गेला. मित्रांसोबत फोटो घेतले, थोडं रील शूट केलं आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. खाली येताना सूर्यास्ताची वेळ झाली होती. त्या संध्याकाळच्या प्रकाशात डोंगरावरचं वातावरण सोन्यासारखं चमकत होतं. हा ट्रेक छोटा असला तरी अनुभव मात्र सुंदर होता. ना पाऊस ना गर्दी, फक्त शांतता, निसर्ग आणि डोंगर. सोंडाई किल्ला खरंच एक स्मॉल बट सोलफुल ट्रेक आहे. पुन्हा एकदा जायची इच्छा आधीच मनात आली आहे.